नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही DHS आरोग्य विभाग महाराष्ट्र फार्मसिस्ट दॅट इज फार्मसी ऑफिसर या एक्झामसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यात आपण फुल सिलेबस बघणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स, स्टडीची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे आणि एक प्रॉपर गायडन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही D.Pharm किंवा B.Pharm केलं असेल तर तुम्ही एलिजिबल राहणार आहे. जर तुम्ही D.Pharm केलं असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि B.Pharm केलं असेल तर तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही. बस तुमचं जे PCI रजिस्ट्रेशन असते, MPSC रजिस्ट्रेशन, ते असणं गरजेचं आहे. ही झाली तुमची एलिजिबिलिटी. जर तुम्ही यासाठी पात्र आहात आणि तुम्ही एक्झामसाठी तयारी करत आहात तर आपण बघूयात सिलेबस यासाठी. तर हे बघा, सिलेबसमध्ये पहिलं सेक्शन येते इंग्लिश. हे नॉन फार्मा सब्जेक्टसाठी आहे. यात काय असते, तुम्हाला 80 जे प्रश्न येतात ते फार्मा रिलेटेड येतात आणि 20 प्रश्न जे येतात ते नॉन फार्मा रिलेटेड येतात. मग नॉन फार्मामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात तर बघा, पहिलं जे आहे ते इंग्लिश सब्जेक्टमध्ये तुम्हाला ग्रामर माहीत असणं गरजेचं आहे, जसं की सिनोनियम, अँटोनियम्स, स्पेलिंग झालं, पंक्च्युएशन झालं, टेन्स झालं. यावर डेफिनेटली हमखास प्रश्न तुम्हाला राहणारच आहे, कारण सिनोनियम्स, अँटोनियम्स यावर. त्यानंतर वोकॅब्युलरीमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस यावर पण तुम्हाला 100% क्वेश्चन राहणार आहे. एक प्रश्न राहणारच आहे. फिल इन द ब्लँक इन सेंटेन्स झालं. त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यांनी जे आहेत असे प्रश्न विचारतात, एखादं सेंटेन्स दिलेलं आहे आणि ते करेक्ट आहे की नाही, काय करेक्ट करावं लागते, कोणता पार्ट चुकीचा आहे, असे प्रश्न तुम्हाला यात येणार आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये. तर इंग्लिशसाठी तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. यावर तुम्हाला हमखास 5 क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनकडे आपण जाऊ. तर दुसऱ्या सेक्शनमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे बघा, दुसऱ्या सेक्शनमध्ये आता जसं इंग्लिशचं ग्रामर होतं तसं मराठीचं व्याकरण, त्यात तुमचं वाक्यरचना झाली, शब्दार्थ झाला, प्रयोग झाला, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यावर हमखास तुम्हाला प्रश्न राहणारच आहे 100%. त्यानंतर भाषा सौंदर्यार्थ म्हणजे उपमा झालं, अलंकार झालं, म्हणी व वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ हे सर्व माहिती असले पाहिजे. यावर हमखास प्रश्न येतो म्हणी आणि वाक्यप्रचारावर. त्यानंतर सर्वसामान्य शब्दग्रह, हे शब्दसंग्रह जे असतो ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जसं की समानार्थी झालं, विरुद्धार्थी झालं. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक, हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामला यावर एक प्रश्न असतोच. त्यानंतर योग्य जोड्या लावा, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. यावर पण प्रश्न असतोच. म्हणजे प्रत्येक घटकातून तुम्हाला एक प्रश्न मराठीतनी बघायला मिळेल. तर 5 प्रश्न यावर. त्यानंतरचं शिक्षण बघा, जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्र यावर एखाद प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल, कारण की 5च क्वेश्चन द्यायचे जनरल नॉलेजमध्ये, तर तुम्हाला एखाद क्वेश्चन करंट अफेअर्सवर मिळेल. त्यानंतर हिस्ट्रीवर क्वेश्चन्स, DMER फार्मसिस्ट झालं, त्यामध्ये हिस्ट्रीवर क्वेश्चन होते. जॉग्रफीवर तेवढे प्रश्न नव्हते. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी याला म्हणतो, यावर हमखास प्रश्न येणार आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर जनरल सायन्स, याच्यावर हमखास प्रश्न येतो. जनरल सायन्सवर मागे आपण DMERमध्ये पाहिले तर 8 प्रश्न जवळपास आलेले आहेत. फिजिक्सवर काही बायोलॉजी आणि काही केमिस्ट्रीवर. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो जनरल सायन्स, कारण की हे आपल्या सब्जेक्ट रिलेटेडच येते, त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट होतं. तर अशाच तऱ्हे आपल्याला यात पण 5 क्वेश्चन्स बघायला मिळणार आहे. त्याचसोबत आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जे आहे 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज रिलेटेड टू कॉम्प्युटर, यावर पण तुम्हाला एक प्रश्न तरी हमखास बघायला मिळेल. या 5 प्रश्नामध्ये एक प्रश्न तरी कॉम्प्युटरवर तुम्हाला बघायला मिळेल. DMERमध्ये पण यावर 1 ते 2 प्रश्न आले होते आणि ते खूप बेसिक लेवलचे असतात, खूप इझी असतात, म्हणून हे तुम्ही यात मार्क जाता कामा नये. त्यानंतर आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊ. पुढचं सेक्शन जे आहे ते आहे नॉन फार्माचंच आहे. आता बघा, इथे आहे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असतो. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पर्सेंटेज झालं, रेशिओ झालं, टाईम वर्क झालं, बेसिक कॅल्क्युलेशन जे असतात मॅथमॅटिक रिलेटेड राहणार आहे. बेसिक अरिथमॅटिक नॉलेज राहणार आहे. हे एकदम सिम्पल 10वी बेसवर असतो आणि एक स्कोअरिंग पार्ट आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्रिक, स्टॅटिस्टिक हे सर्व तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे.
आणि त्यानंतर जनरल सायन्स, इथं पण जनरल सायन्स आलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स यावर पण प्रश्न लॉजिकल ॲबिलिटीमध्ये येऊ शकतात. तर इथे आपण हे 5 मार्क्स, तर इथे आपण पूर्ण नॉन फार्माचा जे सिलेबस होता ते आपण पूर्ण बघितलेलं आहे. हे अकॉर्डिंग टू हे मागची जी जाहिरात आली होती त्यातलं हा सिलेबस आहे. यावेळेस जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तर नव्यानं जर सिलेबस यामध्ये काही ॲड वगैरे झालं तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर आता आपण बघू सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, म्हणजे आपलं फार्मसीचे जे सब्जेक्ट आहेत त्या रिलेटेड नॉलेज. आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं कारण की यावर आपल्याला 80 प्रश्न बघायला मिळते. या 80 प्रश्नामध्ये जर तुम्ही 70 प्रश्न जरी आणले आणि त्या 20मध्ये 10 प्रश्न पकडा तर तुमचा 80 मार्क म्हणजे 160 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि नॉर्मलायझेशन वगैरे जर तुमचा जर झालं आणि त्यात मार्क वाढले तर तुमचा चान्स अजून खूप वाढू शकतो. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट घटक होतो जे आहे फार्मा रिलेटेड. आणि आपला सब्जेक्ट रिलेटेड आहे, आपण याचा अभ्यास करून आलेलो, आपण याचे सेमिस्टर्स दिलेले आहेत. आपल्याला हे सोपं जातं वाचायसाठी आणि MCQ सोडवायसाठी. बस आपल्याला एक कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. यात आपल्याला जनरल फार्माकोलॉजी आहे, यावर हमखास प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. DMAR फार्मासिस्टमध्ये आपल्याला यावर प्रश्न होते जनरल फार्माकोलॉजीवर. त्यानंतर टाईप ऑफ ड्रग्स म्हणजे ड्रगचं क्लासिफिकेशन झालं. त्यानंतर ड्रग आणि डोसेज फॉर्म हे फार्मास्युटिक्समधून येतो. त्यानंतर बायोबिलिटी हे बी बायोफार्मास्युटिक्समध्ये येतात. त्यानंतर इंडिकेशन झालं, कॉन्ट्रा इंडिकेशन जे पण आहे, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. त्यानंतर अँटीबायोटिकचा रोल, अँटीबायोटिक्स जे पण असतात ते कसे ॲक्ट करतात त्याबद्दल जे आपले चॅप्टर्स आहे फार्माकोलॉजीमध्ये ते इम्पॉर्टंट होतो. त्यानंतर क्लिनिकल फार्माकोलॉजी झालं, न्यूरो फार्माकोलॉजी म्हणजे ब्रेन रिलेटेड झालं आणि सर्व नर्व रिलेटेड झालं. ANS CNS आपल्याला यामध्ये वाचावं लागणार आहे. त्यानंतर सायकोफार्माकोलॉजी झालं. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे आपला जो हार्ट रिलेटेड जे आपल्याकडे जो चॅप्टर असते कोलॉजीमध्ये ते आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. अंजायना झालं, त्यानंतर हार्ट अटॅक झालं, त्यानंतर ब्लड प्रेशर रिलेटेड ड्रग्स वगैरे कोणते आहेत हे सर्व माहिती पाहिजे. DMAR फार्मासिस्टमध्ये पण या कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजीवर खूप प्रश्न होते. त्यानंतर डेंटल फार्माकोलॉजी आणि फार्मसी इपिडर्मॉलॉजी हे पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हे जे कोलॉजीचे हे आहे याला रट्टा नाही मारायचा, याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कारण की प्रश्न जे येतात कन्सेप्ट रिलेटेड येतात आणि प्रश्न घुमून फिरून विचारले जाते, म्हणून कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर हे वाला जे जनरल फार्माकोलॉजी आणि हे जे सेक्शन दिलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट होतं. मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला यामधूनच बघायला मिळणार आहे. आणि मॅक्झिमम PYQs फक्त आता DHSचे नाही, तुम्ही DMERचे झालं, त्यानंतर RRB झालं, कोणत्याही फार्मसी झालं, सर्वांचे PYQ करून ठेवा. मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे कवर होऊन जातील. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया यावर पण डायरेक्ट MCQ असतात, याला इग्नोर करणं बिलकुल बी पडणार नाही. इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया, DMAR फार्मासिस्टमध्ये यावर हमखास 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टला होतात. त्यानंतर फार्मसी ॲक्ट 1948 अँड ड्रग अँड कॉस्मेटिक 1940 आणि त्याचे अमेंडमेंट. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्समध्ये शेड्यूल झालं. त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे इयर्स, अमेंडमेंट्स. त्यानंतर फार्मसी ॲक्टचे इयर्स, अमेंडमेंट, सेक्शन्स हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे खूप स्कोअरिंग आहे कारण की यावर डायरेक्ट MCQ येतात. बस तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे आणि तेवढं रिटेन्शन कॅपॅसिटी असली पाहिजे. तुम्ही इझिली या प्रश्नाची उत्तरं सोडू शकता. त्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA जे आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्र FDA हे सर्व तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासोबत ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे आपल्याला ड्रग अँड बिझनेस मॅनेजमेंट DPharmमध्ये आपल्याला सब्जेक्ट असतो, त्यामध्ये हे सर्व भेटून जाते. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट झालं, सर्व झालं, हे सर्व खूप इम्पॉर्टंट असतो, यावर पण प्रश्न मिळतात. त्यानंतर हॉस्पिटल फार्मसी आणि हॉस्पिटल फार्मासिस्टमध्ये आपलं रोल काय असते फार्मासिस्टचा, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. यावर पण आपल्याला प्रश्न असतात, 100% यावर प्रश्न येणारच आहे. कम्युनिटी फार्मसी यावर पण प्रश्न येतो. जर तुम्ही रिटेलमध्ये किंवा होलसेलमध्ये जर तुम्ही मेडिकल वगैरे काढलं तर ते त्याच्याशी रिलेटेड फार्मसीचे रिलेटेड कम्युनिटी फार्मसी जे आपल्याला सब्जेक्ट आहे DPharmमध्ये पण आणि BPharmमध्ये पण आहे, या रिलेटेड पण आपल्याला हमखास जास्तीत जास्त प्रश्न येतात. त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे शेड्यूल Mमध्ये येत असते. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस यावर पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतो, हे पण आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
त्यानंतर बघा डिसइन्फेक्टंट अँड ड्रग कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स, हे पण डिसइन्फेक्टंट्सवर RRBमध्ये खूप सारे प्रश्न आलेले आहेत. देअर कॉन्सन्ट्रेशन रिलेटेड सर्व गोष्टी आलेल्या आहेत. तर तुम्ही RRBमधले PYQs करून ठेवा. हेच PYQमधले आपल्याला इथे मॅक्झिमम प्रश्न बघायला मिळू शकतील. हॉस्पिटलमध्ये यूज होणारे ड्रग्स, रिसेंट ट्रेंडमध्ये इम्पॉर्टंट, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्यानंतर EDL आणि ECL लिस्ट, हे जे स्टँडर्ड लिस्ट असते, हे जे ड्रग अँड कन्झ्युमेबल जे नाही का हॉस्पिटलमध्ये यूज होत असते टू रन अ हॉस्पिटल, ते सर्व जे लिस्ट असते हे यावर पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथंच अशाच तऱ्हे आपण हे पूर्ण जे सिलेबस होता DHS फार्मसी ऑफिसरचा आपण पूर्णपणे बघितलेला आहे. त्यामुळे आपण प्रायोरिटी ऑर्डर जर आपण याला बघितलं, बघा पहिले तर स्मार्ट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. डेली शेड्यूल कसा असला पाहिजे, तर 2 फार्मा सब्जेक्ट आणि 1 नॉन फार्मा सब्जेक्ट प्लस MCQ प्रॅक्टिस करणं खूप अनिवार्य आहे. MCQ प्रॅक्टिस करसाल, जे तुम्ही वाचलं, जे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, तेच MCQ प्रॅक्टिसमध्ये तुमचे कन्सेप्ट तुम्ही अप्लाय करसाल आणि जेवढं तुम्ही MCQ सोडवसाल तेवढं तुम्ही स्ट्रॉंग बनसाल, तुमचं नॉलेज तेवढं स्ट्रॉंग राहील आणि जास्त वेळपर्यंत रिटेन्शन कॅपॅसिटी राहील. त्यामुळे MCQ प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. दुसरं, प्रायोरिटी ऑर्डर काय असलं पाहिजे. प्रायोरिटी ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला कोलॉजी हे खूप इम्पॉर्टंट घटक होतं आणि यावर खूप प्रश्न मिळणार आहे. त्याचसोबत तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्स, आपण मागचे जे फार्मासिस्टचे किंवा कोणतेही फार्मासिस्ट किंवा कोणतेही फार्मसी रिलेटेड एक्झाम्स असतात त्यावर ज्युरिस्प्रुडन्सचे क्वेश्चन असतात, कारण की हे लॉ रिलेटेड आपल्या फार्मसी रिलेटेड सब्जेक्ट आहे, म्हणून हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर फार्मास्युटिक्स आणि हॉस्पिटल फार्मसी हे करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर अदर सब्जेक्ट्स हे इम्पॉर्टंटमध्ये येतात. तर हे 3 घटक तुम्हाला पहिले अभ्यासायचे आहे. यावर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन बघायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण MCQ प्रॅक्टिसबद्दल बोलू. टॉपिक कंप्लीट झाला की MCQ सॉल्व करा. PYQ जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर पहिले फर्स्ट रीडिंग जे राहणार आहे, यात बघा फर्स्ट रीडिंग करायची, त्यात तुम्ही कन्सेप्ट वगैरे सर्व गोष्टी समजून घ्यायचे. ठीक आहे, कन्सेप्ट वगैरे समजले. त्यानंतर सेकंड रीडिंग करायची. सेकंड रीडिंगमध्ये शॉर्ट नोट्स बनवायचे तुमच्या भाषेमध्ये, शॉर्ट नोट्स बनले. त्यानंतर थर्ड रिव्हिजनमध्ये तुम्ही MCQ आणि त्याची रिव्हिजन वारंवार करत राहायची. तर फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंग असं करत प्रत्येक टॉपिक तुम्ही कंप्लीट करा. आतापासून तुमच्याकडे भरपूर टाईम आहे, 4 महिने तरी जवळपास तुमच्याकडे आहे, म्हणून या टाईमला युटिलाइज करा. आणि 5वं जे आहे, तर टाईम डिव्हिजन कसं असलं पाहिजे, तर तुम्हाला 70% तुमचं जे टाईम आहे हे सर्व फार्मा रिलेटेड अभ्यासण्यात तुम्ही द्या आणि 30% जे तुमचा टाईम आहे ते नॉन फार्मासाठी अभ्यास करायला तुम्ही तुमचा टाईम द्या. ओके. त्यानंतर फायनल जर मॅसेज द्यायचा असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम टफ नाही आहे, पण जो कन्सिस्टंट असतो तोच एक पास होतो आणि जे कन्सिस्टंट नसतात, मग 1 दिवस करेल, 2 दिवस नाही करेल, अजून करेल, तर ते जे इनकन्सिस्टन्सीवाले लोक असते त्यांनी ह्यात फेल होतात. म्हणून कन्सिस्टन्सी बिल्ड करा आणि रोज अभ्यास करा. तुम्हाला जिनियस बनायचं नाही आहे, फक्त डेली स्टडी करायचा आहे. मोबाईल कमी, फोकस जास्त करा आणि एक्सक्युजेस जे आहे ते बंद करा आणि तुम्ही ॲक्शन घ्यायला शिका आणि सुरुवात करा तुमच्या अभ्यासाला. सिलेक्शन त्यांचंच होते जे लास्टपर्यंत थांबत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला असे MCQ, नोट, PYQ, स्ट्रॅटेजी सर्व गोष्टी जर हव्या आहेत तर आपल्या चॅनलला फार्मा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा. DHS 2026साठी रेडी आहोत म्हणून तुम्ही एक कमेंट करा की हां, मी DHS 2026साठी रेडी आहो. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब